बिहारच्या नालंदामध्ये चेंगराचेंगरी झालेली आहे आणि या चेंगराचेंगरीमध्ये 6 जणांचा मृत्यू झालाय। मगडा शीतला मंदिरामध्ये चेंगराचेंगरी झालेली आहे, तर गर्दी अनियंत्रित झाल्यामुळे ही चेंगराचेंगरी झाल्याची माहिती सध्या समोर येते आणि या चेंगराचेंगरीमध्ये आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झालेला आहे। तर सुट्टीचा दिवस असल्यामुळे या मंदिरामध्ये प्रचंड अशी गर्दी झालेली होती। मगडा शीतला हे नालंदामधलं मंदिर आहे आणि याच मंदिरामध्ये भाविकांची प्रचंड अशी गर्दी झाली। ही गर्दी अनियंत्रित झाली आणि त्यानंतर या परिसरामध्ये काहीशी चेंगराचेंगरी झाली, ज्या चेंगराचेंगरीमध्ये एकूण 6 जणांचा मृत्यू झालेला आहे। तर बिहारच्या नालंदामधली अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे। यानंतर प्रशासनाकडून ही गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती ही समोर येते। प्रचंड अशी गर्दी या परिसरामध्ये झालेली होती। अनेक भाविक हे दर्शनासाठी या मंदिरामध्ये दाखल झालेले होते आणि त्याच वेळी गर्दी अनियंत्रित झाली आणि ही चेंगराचेंगरी झाली। नालंदामधलं मगडा शीतला हे मंदिर आहे आणि अतिशय प्रसिद्ध असणाऱ्या या मंदिरामध्ये भाविक हे दर्शनासाठी आलेले होते आणि याचमध्ये आता 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती कळते आणि याच संदर्भात अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे। सोमेश, बिहारमधल्या नालंदा येथे जी चेंगराचेंगरी झाल्याची बातमी थोड्या वेळापूर्वी आली होती, त्यामध्ये आता 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं कळतंय। या स्टॅम्पेडमध्ये आज जेव्हा सुट्टीचा दिवस आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर तिथे लोक हे जात असतात दर्शन घेण्यासाठी, तर यावेळी अचानक ही चेंगराचेंगरी आज सकाळी झाली आणि त्यानंतर आता त्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते। त्या दरम्यान आत्ताची माहिती मिळते त्यानुसार 6 भाविकांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि अजूनही या ठिकाणी अँब्युलन्स पोहोचलेल्या आहेत आणि जास्तीत जास्त भाविकांना ज्यांना आवश्यकता आहे, जे चेंगराचेंगरीमध्ये अडकले होते, त्यांना सर्व प्रकारच्या प्राथमिक आरोग्य सुविधा तातडीने उपलब्ध व्हाव्यात, फर्स्ट एड उपलब्ध व्हावं यासाठी प्रयत्न केले जात आहेत। आता जी माहिती मिळते त्यामध्ये जवळपास 6 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि तिथे असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी जे सांगितलंय त्यानुसार काही लोकांना चक्कर आली होती, काही जण जखमी झालेले आहेत आणि त्या ठिकाणी आता अँब्युलन्स पोहोचलाय, त्यामुळे सर्वांना तातडीने आरोग्य सुविधा किंवा आवश्यक असलेल्या सर्व प्रकारची मदतही मिळते। परंतु तरी दरम्यानच्या काळामध्ये या सगळ्यात काही जणांचा मृत्यू झाल्याचंही कळतंय। ऍक्च्युली आजचा दिवस हा तसा चैत्र नवरात्र जी असते त्या चैत्र नवरात्रीतला दिवस होता आणि त्यामुळे देखील खूप मोठ्या प्रमाणावरती चैत्र नवरात्री नंतरचा तातडीचा दिवस होता, पण त्यावेळी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी लोक व्हिजिटसाठी, भेटीसाठी, तिथे दर्शनासाठी गेलेले होते आणि आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे आणखीन मोठ्या प्रमाणावर भाविकांची, श्रद्धाळूंची गर्दी होती असं कळतंय आणि त्यामुळे इथे जी काही तिथे आता चेंगराचेंगरीचं नेमकं कारण काय ठरलं, कोणती अफवा ठरली का, तिथे लोकांच्या व्यवस्थित रांगा नव्हत्या का, तर या सगळ्या बद्दल वेगवेगळ्या स्वरूपाची माहिती प्रत्यक्षदर्शींकडून सांगितली जाते। परंतु तिथे चेंगराचेंगरी झाली आणि त्या चेंगराचेंगरीमध्ये आता ही दुर्दैवी बातमी येते की 6 भाविकांचा मृत्यू झालेला आहे। अगदी धन्यवाद सोमेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।